करंदीचे जीवन चव्हाण ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करतात। बॅटिंग तर चांगली केलेली आहे, आज गोलंदाजी चांगली करावी लागेल। एका बाजूला आर्यन धनावडे आणि अशोक धनावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। चांगला फटका ऑफ ड्राइव्ह केलाय, बॉलने गॅप शोधला आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय। दिमागदार फटका होता, रुबाबदार बॉल चाललाय सीमापार, धावा मिळतील 4, चौकार आलाय। प्रति उत्तर दिलेला आहे। टीम करंदीने बॅटिंग केली होती त्यावेळेस टीम करंदीलाही पहिला चौकार मिळाला होता। पॉवर प्लेचा एक सुंदर फटका, रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा ऍड करा। पॉवर प्लेचं षटक म्हणजे रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा भरली या बॉलने। हे बॅटल पुन्हा एकदा बघण्यासारखं आहे। अगोदर देखील आपण पहिल्या सत्रामध्ये हे बॅटल पाहिलं होतं। हाई फटका, आता हाई बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे, लागोपाठचा दुसरा बॉल सीमापार। ज्यावेळेस आर्यन धनावडे गोलंदाजी करत होते त्यावेळेस जीवन चव्हाण बॅटिंग करत होते। आता जीवन चव्हाण गोलंदाजी करतायत आणि आर्यन धनावडे बॅटिंग करतात। हे युवा ऑलराऊंडर आहेत दोन्ही गावचे, एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत। निमित्त करंदी गावची स्पर्धा। पुन्हा एकदा एक चांगला फटका क्लासिकल अंदाजामध्ये बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे। 4 धावेंसाठी बघता बघता धावसंख्या 8। क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील आणि इथे पहा अशोक धनावडे धावत गेले होते अर्ध्या क्रीज पर्यंत। माघारी येणं कठीण झालं होतं, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे बालंबार बचावलेले आहेत। चांगले क्षेत्ररक्षण 38 वर्तुळाच्या आतमध्ये। प्रत्येक धावी किती महत्वाची असते ना, ज्यावेळेस मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाते त्यावेळेस आपल्याला प्रत्येक धावेचं मोल त्यावेळेस ऑन साइडला। आता बॅकअप नाहीये, बॉल निघाला सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4, तिसरा चौकार। आर्यनच्या फलंदाजी मधली लकब आहे। जीवन चव्हाण विरुद्ध आक्रमण केलेला आहे। टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल अगदी सहजरित्या पाठवला सीमारेषा पलीकडे। आपण जी प्रत्येक धावे सुरुवातीला खर्च करतो ना त्याचं महत्व हे शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला कळतं। बॉलर तयार, आता ही चांगलाच फटका खेळलाय, मिड विकेटला बॅकअप नाहीये। आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे, दणदणीत फटक्याचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये। नाव आहे आर्यन धनावडे, हाय बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे। सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका, दिला ठोका, चौकार। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 धावा। 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल प्रगतीपथावरती। आर्यन धनावडे विरुद्ध जीवन चव्हाण रंगलेला एक रोमांचक सामना। बिवर विरुद्ध करंदी। जीवन चव्हाण यांना विकेटसाठी जाळं विणावं लागेल, रणनीती आखाव्या लागतील, कुरघोड्या कराव्या लागतील या मॅच मध्ये। शेवटचा महत्वपूर्ण बॉल पॉवर प्लेचा या षटकातला। समोर खेळला, लॉंग ऑन काढला, बॉल तिथेच मारला, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4। आणखीन एक दर्जेदार फटका सीमारेषा पलीकडे चाललेला आहे। आर्यन धनावडे मैदानाच्या आतमध्ये या नावाची सुनामी आलेली आहे आणि सुनामीचा कहर पहा। लॉंग ऑन काढला, बॉल तिथेच मारला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली। मिनिट वरती केलेली बॅटिंग आहे। तब्बल पहिल्याच ओव्हर मध्ये कोटलेले आहेत धावा 20। बॅटिंग करत असताना आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे। पहिल्या डावामध्ये आपण वादळ पाहिलं, त्या वादळाचं नाव होतं जीवन। त्यानंतर पहिल्या डावामध्ये आपण चर्चा केली होती ऋषिकेश यांची बॅटिंग, सुनामी पाहिली होती। परंतु त्यानंतर या मॅच मध्ये आपण पाहत आहोत आर्यन धनावडे नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे।